नमस्कार. तर लपंडाव मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की कान्हा जो आहे तो आता ड्रायव्हरचा ड्रेस वगैरे घालून इकडे सखीच्या घरी आलेला असतो आणि छोटी कुल्फी जी असते ती दार उघडते. तर ती आता खूप एक्सायटेड असते खरं तर सखीच्या होणाऱ्या नवऱ्याला पाहण्यासाठी. आता ती कन्फ्यूज होते की हा आहे का मुलगा, आणि ती त्याला तसं विचारतेही की तू आहेस का मुलगा. आणि आता कान्हाला तिथे पाहून हे बाकीचे त्या काकू ज्या असतात त्या पण थोड्याशा अचंबितच झालेल्या असतात. तर आता कान्हा बोलतो की काय झालं, मी मुलगा दिसत नाही आहे का, मुलगाच तर आहे ना मी, म्हणजे मला शिंग वगैरे आली आहेत का माझ्या टोपीतून. तेव्हा कुल्फी बोलते अरे नाही रे. मग बोलतो मग मी मुलासारखा दिसत नाही आहे का, माझं नाक वगैरे मोठं झालं आहे का, असं काही झालं आहे का, किंवा माझे कान वगैरे असे हत्तीसारखे मोठे झाले आहेत का म्हणून मी मुलासारखा दिसत नाही आहे का. आता मात्र सखीला हसू येतं व ती बोलते की नाही असं काहीही नाही आहे, पण काय आहे की ती थोड्या वेगळ्या विषयावर बोलते आणि तू काहीतरी वेगळं बोलतायत आणि तुम्ही दोघंही एकमेकांना कन्फ्यूज करत आहात म्हणून. तर तेवढ्यात तिथे सरकार येते व सरकार आता तिथे कान्हाला पाहून सगळ्यांना त्याची ओळख करून देते की हा कान्हा आहे आणि हा आपला नवीन ड्रायव्हर आहे म्हणून, हा सखीचा नवीन ड्रायव्हर आहे अशी ती सर्वांना ओळख करून देते. तर कान्हाही सर्वांना नमस्कार करतो. आता मात्र सखी त्याच्याकडे पाहतच राहते की काय याला आईने नोकरीवर ठेवलेला आहे, हा नवीन ड्रायव्हर आहे आमचा म्हणून. तर कुल्फी बोलते अच्छा म्हणजे तू ड्रायव्हर आहेस का, मला तर वाटलं की तू, आणि ती पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यातच सखी तिला गप्प करते की आणि खुणावते अगं शांत बस, काही बोलू नकोस म्हणून. तर आता सरकार जी असते ती सखीला सांगते की हो हा तुझा नवीन ड्रायव्हर आहे आणि आज संध्याकाळी जो कार्यक्रम आहे साखरपुड्याचा तुझा, त्यासाठी तू लवकरात लवकर पार्लरला वगैरे जाऊन ये. तुझा कार्यक्रम आहे ना, मग तू छानच दिसायला हवं की नाही कार्यक्रमामध्ये. त्यानंतर सखीही हो बोलते व कान्हा जो असतो तो तिला घेऊन पार्लरकडे निघालेला असतो. आता मात्र बाकीचे सर्वच जण म्हणजे त्या दोन काकू वगैरे ज्या असतात त्या खरंच आश्चर्यचकित झालेल्या असतात की सरकार सखीचा इतका कसा काय विचार करायला लागली वगैरे. तर खरंच म्हणजे ही सरकार जी असते तिला सखीचं काही घेणं देणं नसतं, पण ती खूप नाटक करत असते प्रॉपर्टीसाठी फक्त, की जेणेकरून ती सखीला माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं दाखवून तिला तिच्या जाळ्यात ओढेल व तिची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेईल. हे सर्व सरकारचे नाटक असतात. आणि जाता जाता कान्हा तिला बोलतो की सरकार तुम्ही काळजी घ्या म्हणून. आता मात्र सरकार त्याला हातानेच खुणावते की निघ म्हणून, आणि तोही त्यानंतर तिथनं निघून जातो. त्यानंतर मात्र या दोन काकू ज्या आहेत त्या साखरपुड्याची तयारी करत असतात. ते सखीसाठीचे दागिने वगैरे कपडे वगैरे पाहत असतात. तर मग ही सखी एकदा त्यांच्याकडे पाहते व त्यांना नजरेनेच खुणावते की तयारी करण्यासाठी वगैरे, व त्यानंतर तिथून निघून जाते. तर कान्हा आता सखीला घेऊन पार्लरला निघालेला असतो. तर सखी त्याला थँक्यू बोलत असते की तिच्या आईने जेव्हा हात कापून घेतला, जीव देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कशाप्रकारे कान्हानेच तिला वेळेवर घरी पोहोचवलं आणि पुढचा अनर्थ टाळता आला, यासाठी सखी त्याला थँक्यू बोलत असते व बोलत असते की त्या दिवशी तू जर आला नसतास ना तर माहीत नाही काय झालं असतं. तू अगदी वेळेवर आलास आणि वेळेवर मला घरी पोहोचवलं म्हणून सर्व काही अनर्थ होण्यापासून टाळता आलं म्हणून. तर कान्हा तिला सांगत असतो की असं काहीही नाही, आणि जर मी आलो नसतो तर कोणी ना कोणीतरी तुम्हाला भेटलंच असतं आणि तुम्ही वेळेवर घरी पोहोचला असतात म्हणून. पण तरीही आणि सखीलाही ते पटतं व सखीही त्याला थँक्यू बोलते. आता त्यानंतर कान्हा विचारतो की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे म्हणून. तेव्हा सखी सांगते की सखी सदन चाळीमध्ये आपल्याला जायचं आहे. आता मात्र हा कान्हा खूप घाबरून जातो की हिला चाळीमध्ये जायचं आहे शॉपिंग करायला, आणि मी तिथे कसा जाऊ असा ड्रायव्हरचा ड्रेस घालून म्हणून, आणि तिथे जर मला दाभाडे काकूंनी पाहिलं तर. मी तर त्यांना हेच सांगितलं आहे की मी एका सरकारी वकिलाकडे कामाला आहे म्हणून, आणि त्यांना जर कळालं की मी सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय तर काय होईल म्हणून.
तर इकडे आता ह्या दोन उर्मिला काकू आणि मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या मस्त नाश्ता करत बसलेल्या असतात. तर तेवढ्यात तिथे हा परशुराम काकाही येतो व तो कॉलवर कोणाला तरी सांगत असतो की हो, मला सर्व तयारी अगदी वेळेवर झालेली हवी आहे. संध्याकाळी 5च्या आधी मला ही सर्व तयारी झालेली हवी आहे. सगळं अगदी व्यवस्थित व्हायला हवं आहे, काही चूक वगैरे होता कामा नये म्हणून. आता ही उर्मिला काकू जी आहे ती बोलते, हो ना भाऊजी, असं जर शेवटच्या मिनिटाला कळालं की घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम वगैरे आहे म्हणून, तर मग किती तयारी करावी लागते ना, किती धावपळ होते आणि सगळं काही काम तर मलाच करावं लागत आहे, कारण या घरातली बाकीची माणसं तर एकदम बिनकामाची आहेत म्हणून, असं ती बोलत असते. खरं तर ती आता या परशुराम काकाला आणि मीनाक्षी काकूला टोमणे देत असते. तर तेही थोडेसे रागानेच तिच्याकडे पाहतात आणि ही मीनाक्षी पुढे बोलत असते की हो ना, आणि सरकारांचं तर माझ्याशिवाय पानही हलत नाही. मी कशी सरकारांची खास आहे वगैरे आणि कशी मलाच सगळी त्यांची कामं पाहावी लागत आहेत, असं ती आता बढाया मारून त्यांना सांगत असते. पण तेवढ्यातच तिथे तिचा नवरा म्हणजे गौतम काका जो असतो तो येतो व तो तिला विचारत असतो, काय काय झालं तुमच्या सरकारांचं, एकदम स्वार्थी बाई आहे वगैरे ती. आता हा परशुराम काका जो आहे तो गौतम काकाला काहीतरी बोलत असतो, अच्छा म्हणजे तुला माहीत झालं तर घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून. आता मात्र हा गौतम काका चिडतो व बोलतो की तू तर बोलूच नकोस दादा, तू त्या स्वार्थी वहिनीचा धूर्त दीर आहेस म्हणून. आता हाही खूप चिडलेला असतो. तर इकडे सखी व कान्हा जे आहेत ते सखी सदन चाळीमध्ये पोहोचलेले असतात, कारण सखीला साईबाबांचं दर्शन घ्यायचं असतं म्हणून. आता मात्र आपल्याला कोणी ओळखू नये या ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये व स्पेशली दाभाडे काकूंनी आपल्याला पाहू नये व आपण सरकारांकडे नोकरी करतो हे कुणालाही कळू नये म्हणून खरं तर आता हा कान्हा आपलं तोंड लपवतच चाळीमध्ये आलेला असतो. पण नेमकं सखी जी आहे ती एका दुकानाजवळ येऊन थांबते आणि हे त्याच माणसाचं दुकान असतं की ज्याला वर्गणी घेण्यासाठी कान्हाने वेश बदलून फसवलेलं असतं म्हणून. आता मात्र तिथे आल्यानंतर कान्हा थोडासा घाबरतोच व स्वतःचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरीही तो माणूस त्याला पाहतोच व विचारतो, तुम्ही कोल्हापूरचे आहात का, आपली काही ओळख आहे का, आपण आधी भेटलेलो आहोत का म्हणून. त्यावर कान्हा सांगतो की नाही. तो माणूस बोलतो की अहो, मी तुम्हाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय म्हणून. आता मात्र कान्हा जो आहे तो काय करतो की तिथे ठेवलेला गुलाल त्या ड्रायव्हरच्या ड्रेसवर सांडवून घेतो की जेणेकरून तो पटकन घरी जाऊन ड्रेस चेंज करून येईल आणि त्याला त्या ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये कोणी चाळकरी पाहणार नाहीत आणि कोणाला समजणार नाही कान्हा कोणासाठी काम करतो म्हणून. तर इकडे हा गौतम काका जो काही बोलत असतो घरात सर्वांना, त्यामुळे आता ही उर्मिला खूपच चिडलेली असते व गौतमला सांगत असते की तू काही एक बोलू नकोस, तू घरात जा म्हणून. आता हा गौतम काका सांगत असतो की कसं आहे ना की तिने बरोबर डाव साधला आहे, बरोबर ती तिच्या पसंतीच्या मुलाला घेऊन आली आहे वगैरे. त्यावर तो परशुराम काका सांगत असतो की मुलगा चांगला आहे, निवड चांगली आहे, आम्ही त्याची सर्व काही चौकशी वगैरे केलेली आहे म्हणून. तर ही मीनाक्षी काकू वेगळाच विचार करत असते. ती विचार करत असते की मागच्या भागामध्ये आपण जे पाहिलं की कान्हा आणि सरकार जेव्हा बोलत असतात तेव्हा कोणीतरी ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतं, तर खरं तर ती मीनाक्षी काकू असते आणि ती विचारच करत असते की हा व्हिडिओ मी आता कधी सखीला पाठवेल आणि ती पाहिल म्हणून. तर इकडे आता कान्हा जो आहे तो तोंड लपवतच त्याच्या घराकडे आलेला असतो ड्रेस चेंज करण्यासाठी. तर तेवढ्यात त्याचा मित्र त्याला तिथे हटकवतो की कोण आहे, कोण तोंड लपवून चाललं आहे म्हणून. त्यानंतर त्याला कळतं की हा तर कान्हाच आहे म्हणून आणि कान्हा त्याला सांगतो की अरे, मला जर असं ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये चाळकऱ्यांनी जर पाहिलं तर त्यांना कळेल ना की मी सरकारकडे काम करतो म्हणून, आणि त्यांना कळू नये ना म्हणूनच मी इथे ड्रेस चेंज करायला आलो आहे म्हणून. तर सखी इकडे साईबाबांना हार घालते व त्यांचं दर्शन घेते आणि साईबाबांना बोलत असते ती
की मला तर वाटलं की बाबांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला घर सोडून जाण्याचा कौल दिला होता, पण मला आता समजतंय की तुम्ही मला आईचं प्रेम मिळवून देण्यासाठी तुम्ही मला सोडून जाण्याचा कौल दिलात. म्हणून मी जेव्हापासून घर सोडून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून आई माझ्याशी इतकं जास्त प्रेमाने वागत आहे की ती याआधी कधीच माझ्याशी इतकं प्रेमाने वागली नव्हती. मला खरंच खूप आनंद झाला आहे. म्हणजे मी पोलीस व्हावं हे बाबांचं स्वप्न तर आहेच, पण हे माझंही स्वप्न होतं की आईने माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करावं म्हणून. तर तेवढ्यातच कान्हा पाठीमागून तथास्तू बोलत असतो. सखी मागे वळून पाहते तर कान्हा बोलतो की अहो मी नाही, साईबाबा बोलत असतील असं की तथास्तू म्हणून. तर सखी आता कान्हाचे परत एकदा आभार मानते की हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं आहे, तुझ्यामुळे आई परत माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करत आहे वगैरे म्हणून. आणि ती बोलते तेव्हा कान्हा जो असतो तो तिला बेबी सरकार बोलत असतो. तर सखी त्याला बोलते की असं बेबी सरकार वगैरे बोलत जाऊ नकोस, मी असं मालक नोकर या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही, त्यापेक्षा तू मला सखीच बोल व आपण त्यापेक्षा मैत्रिणीच राहू म्हणून. पण कान्हाला काही हे पटत नाही. तर तेवढ्यातच सखीला तिच्या काकूचा कॉल येतो व काकू तिला सांगत असते की कार्यक्रमाला उशीर होईल, तू लवकरात लवकर घरी ये म्हणून. आता सखी व कान्हा घरी जायला निघतात. तर कान्हा विचार करत असतो की हे शक्य नाही आहे मला तुमच्यासोबत मैत्री करणं वगैरे. आणि साईबाबांचं दर्शन घेऊन ते दोघेही आता घरी जाण्यासाठी निघतात. तर इकडे घरी पोहोचल्यानंतर कान्हा जो आहे तो मिठाईचे बॉक्स घेऊन येतो, ते टेबलवर ठेवतो. तर आता ही उर्मिला काकू जी असते ती बोलते फारच गोड बोलतोस रे तू, अगदी मिठाईसारखाच. नाही म्हणजे आता सरकारांची निवड आहे म्हणल्यानंतर तू गोड असणारच वगैरे. तर ती अशी कान्हाची तारीफ करत असते. आता मात्र परशुराम काका त्याला बोलतो अरे ए, तेव्हा कान्हा बोलतो की कान्हा नाव आहे माझं. हो ते जे काही नाव असेल तुझं, पण ड्रायव्हर आहेस ना तू, मग तू घराच्या बाहेर थांबायचंच म्हणून असं परशुराम काका त्याला सांगतो. आणि हे जे काही मिठाई वगैरे काही सामान द्यायचं असेल ना तर घरामध्ये भरपूर नोकर आहेत त्यांच्याकडे देत जायचं, असं डायरेक्ट घरात घुसायचं नाही वगैरे सांगत असतो व तो त्याला तिथून जायला सांगतो. तर आता ही उर्मिला काकू मात्र नाराज झालेली असते. आता हा कान्हा तिकडनं निघून जातो. तर ही मीनाक्षी काकू जी असते ती वाटच पाहत बसलेली असते. तर ती काय करते की तिने जो व्हिडिओ बनवलेला असतो कान्हाचा आणि सरकारचा, ती तो सखीला सेंड करते. आणि आता वाट पाहत बसलेली असते की सखी कधी तो एकदा व्हिडिओ पाहील आणि कधी एकदा घरामध्ये काहीतरी तमाशा होईल आणि सखी तिचं लग्न मोडेल वगैरे, असं काहीचा आता तिचा विचार सुरू असतो. ती फारच खुश असते आता आणि हेच बोलत असते सखी लग्न तर काही आता करत नसते म्हणून, आणि आता तेजस्विनीची पण चांगलीच जिरणार आहे म्हणून. तर सखीचं मात्र तिच्या फोनकडे लक्षच नसतं, कारण सखी कार्यक्रमासाठी तयार होत असते. आता ती तयार झालेली असते आणि स्वतःला आरशामध्ये पाहत असते. तर तेवढ्यात ते सरकार येते व तिला नजर लागू नये म्हणून काळा टीका लावते. आता हे सगळं पाहून सखी खरंच खूप भारावून जाते. तिला खरंच असं वाटतं की आईचं आपल्यावर खूप प्रेम आहे वगैरे म्हणून, आणि ती सरकारचा हात हातात घेते. आता इच्छा नसतानाही फक्त सखीसमोर नाटक करायचं म्हणून आणि सखीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढायचं म्हणून आता सरकारही तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करत असते व बोलत असते की किती लवकर मोठी झालीस तू, आणि असं म्हणतात की आईचीच नजर लागते मुलीला, आईने मुलीच्या लग्नातील कुठलेही विधी वगैरे पाहू नयेत वगैरे, असं काहीसं बोलत असते ती. आता सखी बोलते की नाही आई, असं काहीही नाही आहे आणि मला तू माझ्या लग्नामध्ये हवी आहेस म्हणून. तू नाही तर मग कोण पाहणार बरं, असं काहीही नसतं वगैरे, आता असं सखी बोलत असते. तर आता ही सरकार जी असते ती फक्त तिला असं दाखवत असते की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे म्हणून, आणि तिने लग्नाला तयार व्हावं म्हणून वगैरे तिला असं बोलत असते. तर आता सखी खूपच खुश झालेली असते आणि ती सरकारला मिठी मारायला जाते. पण सरकार बोलते की सरकार नाही, आजपासून तुम्हाला आईच म्हणायचंच म्हणून. आता या आनंदातच सखी तिला मिठी मारणार,
पण तोच ती थांबते. पण आता सरकार पुढे नाटक करते व तिला मिठी मारण्याचं ती नाटक करत असते. आता मात्र सखी खूपच खुश झालेली असते. खूप आनंदाने ती तिच्या आईला म्हणजे सरकारला मिठी मारते व बोलत असते की मनातच विचार करत असते की आई, तू जर मला तुझ्या कुशीमध्ये घेणार असशील असं, तर मी हसत हसत जीवसुद्धा द्यायला तयार आहे गं. कारण आता सखी खरंच खूप भारावून गेलेली असते तिच्या आईच्या अशा प्रेमामुळे. पण तिला कुठे माहीत असतं की हे सर्व काही एक फक्त नाटक आहे प्रॉपर्टीसाठी म्हणून. तर सरकार विचार करत असते की किती भोळी आहे ना ही सखी. म्हणजे हिला जर असं आईचं प्रेम मी दिलं, मी जर तिच्याशी असं आईसारखं जर वागले, तर ती स्वतःच माझ्या हातामध्ये सुरा देईल आणि मान पुढे करेल जीव देण्यासाठी म्हणून, असं काहीचं सुरू असतं. आता सरकारमध्येच बोलते की निघूयात खाली म्हणून. मग प्रेमाने बोलते की आपण खाली जाऊयात, सर्व पाहुणे वगैरे आता आपली वाट पाहत असतील म्हणून कार्यक्रमाला हे उशीर होईल. आता त्या दोघी जायला निघतात. तेवढ्या सखीच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल मात्र तिने घेतलाच नाही आहे. मोबाईल तिथेच विसरली आहे ती. तेव्हा सरकार बोलते की आजच्या दिवशी काय महत्त्वाचं आहे बरं? त्यावर सखी बोलते की आई, तू महत्त्वाची आहेस माझ्यासाठी. तेव्हा सरकार बोलते की अगं, मी तर महत्त्वाची आहेच, पण आज तुझा साखरपुडा आहे ना, तो कार्यक्रम जास्त महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. मग फोन काय पाहत बसली आहेस? चल लवकर, सगळेजण वाट पाहत आहेत. आता असं म्हणून ती सखीचा हात पकडते व सखीला खाली कार्यक्रमासाठी घेऊन येते. तर आता इथे कार्यक्रमाची फुल तयारी केलेली असते. सर्व पाहुणे वगैरे आलेले असतात. परशुराम आणि त्या मीनाक्षी काकू, उर्मिला काकू वगैरे सर्व पाहुण्यांचं स्वागत वगैरे करत असतात. घरामध्ये सगळीकडे डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. पण मुलाकडचे काही मात्र अजून आलेले नसतात. तर आता या दोघी हातात हात घालून जिन्याने खाली येत असतात. तर ही मीनाक्षी काकू मात्र आता यांना पाहून खूप आश्चर्यचकित होते. तर खाली येतानाच सरकार जी आहे ती सर्वांना आवाज देते व सखीला हाताला धरून खाली आणते. पण आता ही मीनाक्षी काकू विचार करत असते की हे काय, या दोघी तर हातात हात घालून खाली येत आहेत. म्हणजे सखीने मी पाहिलेला व्हिडिओ तर पाहिलेलाच दिसत नाही आहे. तिने खरं तर हा सगळा काही कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी पाहायला हवा होता. तेजस्विनीला खूप हौस होती ना मीडियासमोर मिरवायची, तर मग आज मीडियासमोरच तिचा कसा अपमान झाला असता वगैरे असा विचार ती करत असते. आता खाली येताच सरकार सर्वांना सांगते की आज सखीचा साखरपुडा आहे म्हणून. आणि आता तुम्हाला वाटेल की इतक्या घाई असा छोटासा कार्यक्रम का करताय साखरपुड्याचा? तर त्याचं काय झालं की मला गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजींनी सांगितलं की हा खूप शुभ दिवस आहे आणि आजच्या आजच तुम्ही साखरपुडा उरकवून घ्या म्हणून, आणि म्हणूनच हा घाट घातला आहे इतक्या लवकर साखरपुड्याचा म्हणून. आता सर्वच जण खूप खुश असतात. हे उर्मिला काकू, परशुराम काका वगैरे खूप खुश असतात. पण ती मीनाक्षी काकू मात्र याच विचारात असते की त्या व्हिडिओचं काय झालं म्हणून. आता सरकार अनाऊन्समेंट करते की साखरपुडा जरी थोडक्यात असला तरी लग्न मात्र खूप थाटामाटात होईल सखीचं म्हणून. असा काही प्रकार इकडे सुरू असतो आणि सर्वच जण आता तिथे खरंच खूप खुश असतात. पण तेवढ्यात तेथे सर्वजण टाळेही वाजवत असतात. तेवढ्यात तेथे गौतम काका येतो आणि इकडे तिकडे पाहत होतो तर त्याला मुलाकडचे मंडळी काही तिथे दिसत नाही. तेव्हा तो सरकारजवळ येतो व बोलतो की हे काय सरकार, तुमचा तो तिसरा प्यादा कुठे आहे जो तुमच्या इशाऱ्यावर नाचणार आहे वगैरे. आता मात्र सरकार खूप रागानेच त्याच्याकडे पाहते. आता ही उर्मिला काकू ही खूप घाबरलेली असते की आता हा इथे येऊन नेहमीप्रमाणे काय नाटक करणार आहे वगैरे. मात्र हा काका त्याचं बोलणं मात्र सुरूच ठेवतो की कुठे आहे तो तुम्ही सखीसाठी विकत घेतलेला नवरा. आता याचं हे असं बोलणं ऐकून तिथे असणारे घरातील सर्व माणसं सगळे पाहुणे वगैरे खरंच खूप आश्चर्यचकित होतात. आता ही उर्मिला काकू मात्र तिच्या नवऱ्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही काय बोलताय, तुम्ही शांत राहा जरा वगैरे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कुल्फी जी आहे ती तो सखीचा फोन घेऊन तिच्याकडे येते व बोलते, अगं तुला कुणाचा तरी मेसेज आला आहे, व्हिडिओ आहे वाटतं. तर आता सखी तो व्हिडिओ पाहते आणि फारच चिडते आणि ती कानाच्या जोरदार कानाखाली देते. आता हे तिचं रूप पाहून खरं तर सरकारही खूप आश्चर्यचकित झालेली असते. मग सखी सांगते की सरकारने
निवडलेल्या मुलासोबत अजिबातही लग्न करणार नाही आहे म्हणून. मी तर आता स्वतःचं स्वयंवर रचणार आहे आणि मी त्याच मुलाशी लग्न करेल जो मी निवडलेला असेल. मी आज सर्वांसमोर तुम्हाला हे सांगते आहे म्हणून. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.